काल आपण कंपाऊंड स्टेटमेंटचे टाइप्स बघायला सुरुवात केली होती. एक टाइप आपण बघितला कंजंक्शन. आज आपण दुसरा टाइप बघतोय डिसजंक्शन. बघा डेफिनेशन काय सांगते डिसजंक्शनची. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड by using the logical connective or then it is called as disjunction. जर आपण दोन स्टेटमेंट ही दोन सिंपल स्टेटमेंट ही ऑर नी जोडली. आता आपण लॉजिकल कनेक्टिव्ह कुठलं वापरणार तर ऑर वापरणार आहे. या ऑर नी जोडली तर तयार होणाऱ्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण म्हणणार डिसजंक्शन. आता हे होईल कसं बघा. इफ P and Q are two statements then P or Q is called as disjunction. दोन सिंपल स्टेटमेंट आपण म्हटली P आणि Q आणि या दोन सिंपल स्टेटमेंटच्या मध्ये आपण लॉजिकल कनेक्टिव्ह वापरला ऑर तर आपलं कंपाऊंड स्टेटमेंट झालं P or Q आणि याला आपण म्हणणार हे आपलं कंपाऊंड स्टेटमेंट आहे डिसजंक्शनचं. आता हे आपण डिनोट कसं करणार बघा. तर इट इज डिनोटेड बाय P और Q. आता हा ऑरचा सिम्बॉल कसा आहे बघा. तर व्ही लिहिणार आहे आपण मध्ये P और Q अँड इट रीड ॲज P और Q किंवा आपण म्हणणार P डिसजंक्शन Q. आता आपण ट्रुथ टेबल बघूयात. डिसजंक्शनचं ट्रुथ टेबल जसं कंजंक्शनचं ट्रुथ टेबल आपण बघितलं तसंच. पहिला कॉलम आपला असेल P चा, दुसरा कॉलम Q चा आणि तिसरा कॉलम आपला झाला P और Q या कंपाऊंड स्टेटमेंटचा. आता याच्या ट्रुथ व्हॅल्यू कशा असतील बघा. तर P च्या ज्या 4 ट्रुथ व्हॅल्यूज आहेत त्या आपण लिहिताना लिहिणार पहिल्या 2 ट्रू, दुसऱ्या 2 फॉल्स. आता Q च्या ट्रुथ व्हॅल्यू आपण कशा लिहिणार तर P च्या ट्रुथ व्हॅल्यू ज्या ट्रू आहेत त्याच्या समोर एक आली ट्रू, दुसरी झाली फॉल्स. सेम तेच खाली रिपीट केलं आपण. P च्या ज्या 2 फॉल्स ट्रुथ व्हॅल्यू आहेत त्याच्या समोर एकदा लिहिलं ट्रू, एकदा लिहिलं फॉल्स. आता या डिसजंक्शनची ट्रुथ व्हॅल्यू कशी आली बघा. ज्या वेळेस P फॉल्स असेल, Q फॉल्स असेल त्यावेळेस तुमचं डिसजंक्शन फॉल्स असणार आहे. अदरवाइज इट इज ट्रू. लक्षात ठेवताना पण हे असंच ठेवायचं. P आणि Q फॉल्स असतील तर ऑरचं स्टेटमेंट किंवा डिसजंक्शनचं स्टेटमेंट हे फॉल्स झालं. अदरवाइज इट इज ट्रू. आता एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल आपलं काय आलं तर आपण पहिलं स्टेटमेंट डिनोट केलं P न 2 ग्रेटर दॅन 3. Q स्टेटमेंट लिहिलं 5 ग्रेटर दॅन 4. आता आपण याचं डिसजंक्शनचं कंपाऊंड स्टेटमेंट लिहिलं P और Q. आता हे स्टेटमेंट कसं आलं बघा. 2 ग्रेटर दॅन 3 और 5 ग्रेटर दॅन 4. आता हे स्टेटमेंट आपण तयार कसं केलं बघा. पहिलं आपण P चं स्टेटमेंट लिहिलं, मग ऑर लिहिलं आणि मग Q चं स्टेटमेंट लिहिलं. म्हणजे हे झालं P और Q. हे आपलं स्टेटमेंट झालं कंपाऊंड स्टेटमेंट डिसजंक्शन आणि ते आपण सिम्बॉल मध्ये लिहिलं या पद्धतीनं P और Q. पहा आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूयात. पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण P और Q असं डिसजंक्शन तयार केलं होतं. आता आपण नवीन डिसजंक्शन दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये करूयात Q और P. आता इथं काय आहे तर Q आधी आहे आणि नंतर P आहे. त्यामुळे आपलं डिसजंक्शनचं स्टेटमेंट तयार कसं होईल तर 5 ग्रेटर दॅन 4 और 2 ग्रेटर दॅन 3. हे स्टेटमेंट वेगळं आहे, हे स्टेटमेंट वेगळं आहे. याच्यामध्ये काय झालं P पहिल्यांदा आहे, Q नंतर आहे. तर याच्यात Q पहिल्यांदा आहे आणि P नंतर आहे. आता आपल्याला तिसरा टाइप बघायचा आहे. तिसरं कंपाऊंड स्टेटमेंट आहे आपलं कंडिशनल किंवा याला आपण म्हणणार इम्प्लिकेशन स्टेटमेंट. बघा डेफिनेशन काय सांगते. इफ 2 स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय युजिंग द कनेक्टिव्ह इफ then it is called as conditional or implication. 2 स्टेटमेंट घेणार आहे आपण, 2 सिंपल स्टेटमेंट आणि ही 2 सिंपल स्टेटमेंट आपण जॉईन करणार इफ देन नी.
जर आपण ही दोन स्टेटमेंट इफ देन कळली तर नवीन झालेल्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण म्हणणार कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. आता हे आपलं नवीन कंपाऊंड स्टेटमेंट आहे की ज्याच्यामध्ये आपण इफ देनचा वापर करणार आहे. बघा कसं आलं. दोन स्टेटमेंट आहेत आपली पी आणि क्यू. इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स then if P then Q is called as conditional. दोन सिंपल स्टेटमेंट्स P आणि Q आपण जोडली कशाने? if then नी. आता ती if then नी जोडताना आपण लिहिलं कसं पहा. if P then Q म्हणजे केलं काय आपण तर आधी पहिल्यांदा लिहिलं if शब्द, मग P हे अख्खं स्टेटमेंट लिहिणार आहे आपण, नंतर आपण शब्द लिहिणार then आणि मग क्यूचं अख्खं स्टेटमेंट लिहिणार आहे. त्यामुळे आपलं नवीन कंपाऊंड स्टेटमेंट झालं इफ पी देन क्यू आणि याला आपण म्हणणार हे आपलं कंडिशनल स्टेटमेंट आहे. पहा आता हे नोट कसं करणार. इट इज डिनोटेड बाय पी इम्प्लायज क्यू. लिहिलं कसं बघा. पी लिहिलं पहिल्यांदा, मग एक ॲरो काढला आणि मग क्यू लिहिलं. किंवा आपण ते पी आणि हा ॲरो काढताना आपण दोन लाईन काढल्यात आणि मग क्यू केलंय. आणि हे रीड कसं करणार बघा. अँड इट रीड ॲज पी इम्प्लायज क्यू किंवा इफ पी देन क्यू. आता हे कंडिशनल किंवा इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट आहे कसं बघा. पी इम्प्लायज क्यू म्हणजे आपलं स्टेटमेंट आहे इफ पी देन क्यू. म्हणजे पी पहिल्यांदा असेल, मग ॲरो असेल, मग क्यू असेल, तर आपलं स्टेटमेंट इफ पी देन क्यू असं आहे. बघा आता आपण कंडिशनल स्टेटमेंट जे आपलं आहे त्याचा ट्रूथ टेबल बघायचंय. सेम आधीच्या टेबल प्रमाणे पहिला कॉलम झाला पी चा, दुसरा कॉलम झाला क्यू चा आणि तिसरा कॉलम आपला पी इम्प्लायज क्यू या कंडिशनल स्टेटमेंटचा. ट्रूथ व्हॅल्यूच्या पहिले दोन कॉलम पण तसेच आपले. पीच्या दोन ट्रूथ व्हॅल्यू पहिल्या आल्या ट्रू, मग आल्या दोन फॉल्स. तशाच क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम आल्या दोन. पीच्या ज्या दोन आपल्या ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहेत त्याच्या समोर एकदा लिहायचं ट्रू, एकदा लिहायचं फॉल्स. मग दोन्ही फॉल्स ज्या पीच्या व्हॅल्यूज आहेत ट्रूथ व्हॅल्यूज त्याच्या समोर एकदा लिहायचं ट्रू, एकदा लिहायचं फॉल्स. हे पहिले दोन कॉलम आपले सगळीकडे सेम आहे. आता इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट मध्ये झालं कसं बघा. तर ज्यावेळेस पी ट्रू आहे आणि क्यू फॉल्स आहे त्यावेळेस तुमच्या इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू झाली फॉल्स. अदरवाइज इट इज ट्रू. लक्षात ठेवताना पण हे असंच ठेवायचं. हे इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट कसं असेल तर हे आहे आपलं इफ पी देन क्यू असं आपलं वाक्य आहे. म्हणजे इफ नंतर पी आहे, देन नंतर क्यू आहे. जर असं असेल तर इफचं स्टेटमेंट हे ट्रू असेल आणि देनचं स्टेटमेंट फॉल्स असेल तर आपलं हे कंडिशनल स्टेटमेंट फॉल्स होतं. अदरवाइज इट इज ट्रू. लक्षात ठेवताना असंच ठेवायचं. एक्झाम्पल बघू आपण. पी हे आपलं पहिलं स्टेटमेंट आहे 4 इज इव्हन नंबर. क्यू हे आपलं दुसरं स्टेटमेंट आहे 7 इज प्राईम नंबर. आता याचं इम्प्लिकेशन आपण तयार करतोय, कंडिशनल तयार करतोय स्टेटमेंट. पी इम्प्लायज क्यू. पी पहिल्यांदा आहे, मग ॲरो आहे, मग क्यू आहे. म्हणजे हे स्टेटमेंट असेल आपलं इफ पी देन क्यू. आता हे वाक्य कसं झालं बघा. पहिल्यांदा आला इफ, मग हा आपला पी आहे का चेक करा. ही आपली पी ची स्टेटमेंट आहे. म्हणजे आपण वाक्य लिहिलं इफ 4 इज इव्हन नंबर. आता पी लिहून झाल्यावर आपण लिहिलं देन आणि देन नंतर आपल्याला क्यूचं स्टेटमेंट आपण लिहिलं 7 इज प्राईम नंबर. त्यामुळे कंडिशनल स्टेटमेंट तयार झालं इफ 4 इज इव्हन नंबर देन 7 इज प्राईम नंबर. म्हणजे हे काय झालं बघा. इफ पी देन क्यू आलं.
आता तेच आपण थोडंसं वेगळं स्टेटमेंट तयार करू. आता मी इथं लिहिलंय क्यू इम्प्लायज पी, म्हणजे हे स्टेटमेंट कसं असेल, इफ क्यू देन पी. म्हणजे आपलं वाक्य तयार झालं इफ नंतर आपल्याला काय लिहायचंय, क्यू लिहायचंय. क्यूचं स्टेटमेंट काय आहे, 7 इज प्राईम नंबर. म्हणजे आपलं स्टेटमेंट तयार होत आहे इफ 7 इज प्राईम नंबर देन नंतर आपल्याला लिहायचं आहे पीचं स्टेटमेंट आहे आपलं 4 इज इव्हन नंबर. एक नोट बघूयात आपण. ही नोट आपल्याला सांगते द फॉलोइंग आर ऑल्सो कंडिशनल स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू. याचा अर्थ काय होतोय, तर कंडिशनल स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू याच्या ऐवजी आपण हे सगळं वापरू शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपण हे स्टेटमेंट आपलं असेल इफ पी देन क्यू, याऐवजी आपण या सगळ्या प्रकारे ही स्टेटमेंट लिहू शकतो. आता कुठले कुठले प्रकार आहेत बघा. पी इज सफिशियंट फॉर क्यू, याचाच अर्थ होतोय पी इम्प्लाइज क्यू किंवा इफ पी देन क्यू. किंवा कसं आहे बघा, क्यू इज नेसेसरी फॉर पी. आधी इथं क्यू आहे, क्यू इज नेसेसरी फॉर पी, तर वरती काय आहे, पी इज सफिशियंट फॉर क्यू. पुन्हा बघा पी इम्प्लाइज क्यू, हे आपलं ओळखीचं आहे. क्यू फॉलोज फ्रॉम पी, हे थोडंसं उलट झालं, आधी क्यू आहे मग पी आहे. सो क्यू फॉलोज फ्रॉम पी, तर हे काय बघा, पी ओनली इफ क्यू. ह्या सगळ्यांचा अर्थ एकच होतोय, पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच इफ पी देन क्यू. ही सगळी कंडिशनल स्टेटमेंट आहेत आपली. आता याचं एक्झाम्पल बघा. कधी कधी इफ पी देन क्यू याच्याऐवजी आपलं स्टेटमेंट थोडंसं वेगळ्या भाषेत याप्रमाणे असू शकतं. पहा आपण एक एक्झाम्पल बघूयात. पी 4 इज इव्हन नंबर, क्यू 7 इज प्राईम नंबर. असे आपले दोन सिंपल स्टेटमेंट्स आहेत. आपण इम्प्लिकेशन लिहिलं पी इम्प्लाइज क्यू. आता हे इम्प्लिकेशन आपण या पद्धतीने न लिहिता थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहिलं. कसं बघा, 4 इज इव्हन नंबर इज सफिशियंट फॉर 7 इज प्राईम नंबर. आता हे जे आहे हा आपला पी आहे, पुन्हा हे आपलं क्यू आहे. म्हणजे आपण लिहिलं काय बघा, पी इज सफिशियंट फॉर क्यू. म्हणजे आपण या पहिल्या टाईप प्रमाणे हे स्टेटमेंट लिहिलंय. नेहमीप्रमाणे इफ पी देन क्यू असं न लिहिता या पहिल्या टाईप प्रमाणे आपण हे स्टेटमेंट लिहिलंय. तसंच हे दुसऱ्या टाईप प्रमाणे आपण लिहू शकतो.